ते करण्यासाठी हुशारी नाही, मन शुद्ध असावं लागतं. हे बघ, हीच एनर्जी कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये वापरून बघा ना, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. गेट वेल सून. काळजी घ्या. वैदेही, तू नाही मला शहाणपणा शिकवायचा असा. तू कुठं अजून माझं टॅलेंट बघितलेस? हळूहळू कळेल तुला. आणि एनर्जी तर सगळी तुझ्यासाठी सेव्ह करून ठेवली आहे बघ. एका गोष्टीमुळे केवढं 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 काय काय घडलं. माझी ताई एवढी स्ट्रॉंग, एवढी धाडसी, तिला आत्महत्या करावीशी वाटली. ते पण माझ्यासारखा भाऊ तिच्या पाठीशी असताना. भाऊ म्हणून तिला माझा आधार वाटायला पाहिजे होता, पण तिला माझ्यापेक्षा मरण जवळचं वाटलं. माझं चुकलं. मी तिच्याशी बोलायला पाहिजे होतं. जाऊन चुकलं माझं. तेज प्रताप, प्लीज शांत हो. इतका त्रास का करून घेतोस तू? एवढा का विचार करतोयस या सगळ्याचा? का विचार करतो म्हणजे? माझी बहीण आहे ती, रक्ताचं नातं आहे आमचं. आणि तिलाच काय, माझ्या घरातल्या कुठल्याही माणसाला काही झालेलं मला चालणार नाही. मुळात माझी काही चूकच नव्हती. उद्या तुमच्यावर आळ येऊ नये, घरात वाद होऊ नये म्हणून मी त्या मुलीला जाऊन घातलं. खरं काय ते वधून घेतलं तर तिनं काय केलं? ताईचंच नाव घेतलं, ताईलाच दोषी ठरवलं. तेज प्रताप, नक्की काय म्हणायचंय तुला? ती मुलगी खोटं बोलतेय, उगाच शैलकाताईचं नाव घेते हेच ना? हा मग तुम्ही असं कसं विचारताय वैदी? हा, जी मुलगी माझ्याबद्दल अख्ख्या गावासमोर खोटं बोलू शकते, ती मुलगी आपल्यावरची बाजू दुसऱ्यावर ढकलायला खोटं बोलू शकते ना? आणि एक मिनिट, तुम्हाला काय वाटतंय हे सगळं शलाकाताईनं मला फटके बसावेत म्हणून तिला सुपारी दिली असेल? शक्यच नाही. शलाकाताई असं काय करणं शक्यच नाही. ती लहान असल्यापासून जपत आली आहे ती मला काय हवं नको ते सगळं बघत आली आहे ती. ताई असं करणं शक्यच नाही. हा, आता आहे तिचा चिडका स्वभाव.